श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मकर संक्रांतीपूर्वीच 3 राशींचं भाग्य फळफळलंय. पॉवरफुल शुक्रादित्य योग देणार दुप्पट वेगाने प्रगती. या 3 राशींचा बँक बॅलन्स झपाट्याने वाढणार. जेव्हा सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते तेव्हा याला मकर संक्रांती म्हणतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार पुढच्या वर्षी 2026 मध्ये मकर संक्रांती बुधवार 14 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. हा सण सूर्याचे मकर राशीत संक्रमण दर्शवितो, जो दीर्घ आणि उज्ज्वल दिवसांची सुरुवात दर्शवतो. सूर्यदेवाला समर्पित हा सण संपूर्ण भारतात पोंगल, उत्तरायण, माघ बिहू अशा वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. 2026 हे वर्ष तुमचंच. 2025 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 2026 हे वर्ष लवकरच सुरू होणार आहे. ते म्हणतात ना, माणसाचे नशीब फळफळले तर त्याला कशाचीही कमतरता नसते. असाच एक पॉवरफुल योग काही लोकांच्या नशिबी आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 2026 वर्षातला पहिला सण मकर संक्रांती हा अनेकांचे भाग्य घेऊन येणार आहे. या सणाच्या आधीच 3 राशींच्या जीवनात प्रचंड संपत्ती, प्रेम आणि यश येणार आहे. या संक्रमण आणि योगाचा 3 भाग्यवान राशींना सर्वात जास्त फायदा होईल. ज्योतिषशास्त्रात शुक्राला प्रेम, सौंदर्य, आकर्षण, विलासिता, पैसा आणि आनंदाचा ग्रह मानले जाते. ज्योतिषशास्त्रात शुक्राचे संक्रमण सामान्यतः शुभ आणि फायदेशीर मानले जाते, विशेषतः जेव्हा तो शुभ राशीतून जात असतो. पंचांगानुसार शुक्र ग्रहाने नुकतंच 11 डिसेंबर रोजी धनु राशीत संक्रमण केलं. या राशीत तो तेथे आधीच उपस्थित असलेल्या सूर्याशी युती करेल, ज्यामुळे शुभ शुक्रादित्य योग निर्माण होईल. त्यामुळे मकर संक्रांतीच्या आधी 3 राशींच्या जीवनात प्रचंड संपत्ती, प्रेम आणि यश आणेल. त्यामुळे 3 भाग्यवान राशींना सर्वात जास्त फायदा होईल. शुक्रादित्य योगामुळे काय फायदा होणार? धनु राशीत शुक्राच्या संक्रमणामुळे निर्माण होणारा शुक्रादित्य योग गुंतवणूक आणि व्यवसायात लाभदायक ठरतो. आर्थिक स्थिती उत्तम राहते. नातेसंबंध, प्रेम आणि सामाजिक संबंध दृढ होतात आणि विवाह किंवा भागीदारीत सकारात्मक बदल होतात. शुक्र 13 जानेवारी 2026 पर्यंत या राशीत राहील. शुक्र सूर्य युती सर्व राशींवर परिणाम करेल, परंतु या युतीमुळे निर्माण होणारा योग 3 राशींसाठी अत्यंत फायदेशीर आहे. जाणून घेऊया की या 3 भाग्यवान राशी कोणत्या आहेत. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. पहिली भाग्यवान रास आहे वृषभ राशी. ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांती 2026 पूर्वीचा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ
शुभ आणि सकारात्मक राहील. शुक्रादित्य योग तुमच्या करिअर आणि आर्थिक बाबींमध्ये मदत करेल. आर्थिक निर्णय फायदेशीर ठरतील. प्रेम आणि विवाहाच्या बाबतीत सकारात्मक बदल होतील. सामाजिक प्रतिष्ठा आणि आदर वाढेल. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवणे आनंददायी राहील. सर्जनशील आणि कलात्मक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे. आदित्य मंगल राजयोगामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींना अनेक गोष्टींमध्ये फायदे होतील. काम आणि व्यवसायात प्रगती होईल. नवीन स्रोतांमधून पैसे येतील, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. जुन्या गुंतवणुकीतून आता चांगला नफा मिळेल. बँक बॅलेन्स वाढेल. तुम्हाला आराम वाटेल. लग्न जमण्याची शक्यता चांगली आहे. सूर्याचे भ्रमण तुमचे दीर्घायुष्य वाढवेल आणि तुमचे आरोग्य सुधारेल. या काळात सूर्याचे शुभ फळ मिळावेत यासाठी काळ्या गायीची किंवा तुमच्या मोठ्या भावाची सेवा करा. 10व्या घरात कुंभ राशीत राहूवर गुरूचा प्रभाव तुम्हाला तुमच्या व्यवसायात नफा मिळवून देईल. तथापि जर तुम्ही वाईट वर्तन ठेवले तर शनीचे तुम्हाला नुकसान होऊ शकते. जर तुम्ही चांगल्या योजनेत काम केले तर शनी नफा वाढवेल. तथापि कर्मघराचा स्वामी लाभ घरात असेल, जो खूप चांगला मानला जातो. या परिस्थितीत तुमच्या कठोर परिश्रमाच्या अनुरूप चांगला नफा मिळवू शकतो. तुमच्या कुंडलीच्या उत्पन्न घरात शनी आहे आणि कर्मघरात छायाग्रह राहू आहे. दुसरीकडे गुरुग्रह धन घरात आहे. गुरुची दृष्टी राहूवर आहे आणि जेव्हा गुरु 3ऱ्या घरात असेल तेव्हा तो शनीवर असेल. याचा अर्थ असा की गुरु उत्पन्नातील सर्व अडथळे दूर करेल. हे वर्ष आर्थिकदृष्ट्या चांगले आहे, परंतु 5व्या घरात शनीच्या दृष्टीपासून तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. 3ऱ्या घरात गुरुग्रह वैवाहिक जीवन आनंदी करेल. पती पत्नीमधील कोणतेही मतभेद दूर होतील. तथापि तुम्ही 4थ्या घरात केतूवर नियंत्रण ठेवण्यासाठी निश्चितच उपाययोजना कराव्या. जर वृषभ पुरुष अविवाहित असतील तर ते यावर्षी लग्न करू शकतात. 2ऱ्या घरात गुरुग्रह कुटुंबाशी असलेल्या संबंधांवर, 3ऱ्या घरात भावंडांशी आणि 4थ्या घरात शनीचा सकारात्मक प्रभाव पडतो. कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी वाढेल. तथापि 4थ्या घरात केतूचे स्थान कुटुंबात मतभेद वाढवू शकते, म्हणून संयम बाळगा. 11व्या घरात शनीचा 5व्या घरात दृष्टी आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या अभ्यासात अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागू शकते. परंतु जर तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले तर हाच क्षण लाभ देखील मिळवून देऊ शकतो. गुरुग्रहाच्या आशीर्वादामुळे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे. तथापि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगले आहे. शनी तुमच्या 11व्या भावात गोचर करत आहे, त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांची धर्म, कर्म आणि चांगल्या कामांमध्ये रुची वाढेल. सुखसोयींची साधने वाढतील. जूननंतर घरात किंवा कुटुंबात एखाद्या शुभ कार्याची योजना होऊ शकते. तुम्हाला धनलाभ होईल, तसेच सुखसोयी वाढतील. तुमच्या राशीत शनींचा तांब्याचा पाया राहील. तसेच यावर्षी गुरुची शुभ दृष्टीही तुमच्या राशीवर असेल, त्यामुळे
वर्षाच्या मध्यावर व्यवसायात चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे. दुसरी भाग्यवान रास आहे सिंह राशी. ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ असेल. शुक्राचे संक्रमण तुमच्या आयुष्यात नवीन गुंतवणूक आणि व्यवसायाच्या संधी आणेल. आर्थिक निर्णय आता सोपे आणि अधिक फायदेशीर होतील. प्रेम आणि सामाजिक संबंध मजबूत होतील. तुमच्या वैवाहिक जीवनात किंवा भागीदारीत तुम्हाला आनंददायी बदल अनुभवायला मिळतील. तुमच्या प्रयत्नांचे कौतुक केले जाईल आणि तुमच्या कुटुंबात आनंद निर्माण होईल. नवीन योजना आणि नवीन शिकण्याच्या संधी देखील फायदे देतील. सिंह राशीच्या लोकांना नोकरीच्या माध्यमातून लाभ मिळू शकतो. अचानक धनलाभाचे योग बनत आहेत. कार्यक्षेत्रात यश मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक जीवन सुखमय राहील आणि प्रेमसंबंधांसाठी देखील काळ अनुकूल असेल. एकंदरीत हे गोचर अनेक अर्थांनी फायदेशीर ठरेल. 6व्या घराचा स्वामी शनी 8व्या घरात आहे. कठोर परिश्रम केल्याने समाधानकारक परिणाम मिळतील. तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकाल. सहकाऱ्यांशी समन्वय राखा आणि निंदा किंवा गप्पा मारणे टाळा. तथापि 11व्या घरात गुरु 5व्या आणि 12व्या घरात दृष्टी असल्याने तुमच्या कामात मदत होईल. स्वतः सिंह राशींवर राज्य करणारे सूर्य, त्यामुळे या संक्रांतीत तुमचे वर्चस्व निश्चितच वाढेल. तुमच्या अचूक निर्णय क्षमतेमुळे तुम्हाला व्यवसायात मोठा नफा मिळेल. जर एखाद्या कायदेशीर बाबींमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर आता निकाल तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. कामावरील तुमचे कठोर परिश्रम तुमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचतील, ज्यामुळे तुम्हाला विशेष मान्यता मिळेल. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती इतकी मजबूत असेल की तुम्ही विलासितापूर्ण वस्तूंवर भरपूर खर्च करू शकाल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात तुमचा प्रामाणिकपणा तुमचे नातेसंबंध अधिक दृढ करेल. तुमची आरोग्याची जाणीव तुम्हाला आतून मजबूत आणि धैर्यवान ठेवेल. सिंह राशीच्या लोकांचे प्रेमजीवन 2026मध्ये बऱ्याच प्रमाणात चांगले राहील, परंतु शनीच्या प्रभावामुळे काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. 5व्या भावात शनीची 10वी दृष्टी गंभीर आणि प्रामाणिक नातेसंबंधांना त्रास देणार नाही, परंतु हट्टीपणा किंवा निष्काळजीपणामुळे संबंध तुटू शकतात. तथापि 5व्या भावात गुरुची 11वी दृष्टी तुटण्यास प्रतिबंध करेल. गुरुग्रहाचे संक्रमण उत्पन्नाच्या घरात आहे. जूनपर्यंतचा काळ हा एक अद्भुत आहे. कामात यश आणि सिद्धी मिळेल. तुमच्या आर्थिक जीवनासाठी हा सर्वात मजबूत काळ असेल. जून ते ऑक्टोबर या काळात खर्च वाढतील आणि अनेक धावपळीच्या कामे होतील. परदेशात किंवा त्यांच्या जन्मस्थानापासून दूर राहणाऱ्यांना चांगली कमाई दिसेल. ऑक्टोबरनंतर चांगला काळ परत येईल. आणि तिसरी भाग्यवान रास आहे मकर राशी. ज्योतिषशास्त्रानुसार हे संक्रमण मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिक आणि वैयक्तिकरित्या फायदेशीर ठरेल. कामात किंवा व्यवसायात यश मिळणे शक्य होईल. संपत्ती आणि संसाधने वाढतील. मित्र आणि कुटुंबांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील. नवीन गुंतवणूक किंवा प्रकल्प
फायदेशीर ठरू शकतात. आरोग्य सामान्य राहील आणि मानसिक ताण कमी होईल. जुने नुकसान किंवा अडथळे हळूहळू नाहीसे होतील, ज्यामुळे संधी उपलब्ध होतील. सगळा खेळ मकर राशीतच होत असल्यानं मकर राशीच्या लोकांना आदित्य मंगल राजयोग भाग्याचा ठरेल. यामुळे तुम्हाला मोठे फायदे होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही नवीन प्रकल्प किंवा व्यवसाय देखील सुरू करू शकता. अचानक आर्थिक लाभ होईल. अविवाहित लोकांचे लग्न होण्याची शक्यता जास्त आहे. मकर राशीसाठी 2026 वर्षाची सुरुवात एक मोठी संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांकडूनही अपेक्षित सहकार्य मिळेल. व्यवसायासाठी लांब किंवा कमी अंतराचा प्रवास शक्य आहे. तणाव कमी होईल. जर गुंतवणुकीतून इच्छित नफा मिळाला तर तुम्ही वाहन खरेदी करू शकता. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसाय अनुकूल राहील. बाजारातून पैसे काढण्यात यश मिळण्याची शक्यता आहे. लग्न शक्य आहे. राजकारणात सहभागी असलेल्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ राहील. महालक्ष्मी राजयोगाचा प्रभाव मकर राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. आई वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. कुटुंबियांसोबत फिरायला जाल. मकर राशीतच सूर्याचा गोचर होणार असल्याने या राशीसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. अचानक धनलाभ, प्रगती आणि सन्मान मिळण्याची शक्यता आहे. कामाचा ताण वाढेल. मात्र याच कामाचा फायदा पुढील काळात मोठ्या यशाच्या रूपात मिळू शकतो. प्रवास करताना सावधगिरी आवश्यक आहे. शनिवारी हनुमान पूजन किंवा हवन करणे शुभ ठरेल. मकर राशीतील जातकांचे स्वास्थ्य वर्ष 2026 मध्ये अनुकूल राहील. यावर्षी तुमचे लग्न या राशीचा स्वामी शनिदेव पूर्ण वर्ष 3ऱ्या भावात राहणार आहे. अशात ही स्थिती तुमच्या आरोग्यासाठी चांगली सांगितली जाईल. बृहस्पती देव वर्षाच्या सुरुवातीपासून 2 जूनपर्यंत तुमच्या 6व्या भावात राहील, जे की एक कमजोर बिंदू आहे. अशात जर तुम्हाला पोट किंवा कंबरने जोडलेली समस्या आधीपासून आहे तर तुम्हाला सतर्क राहावे लागेल. तथापि 2 जून ते 31 ऑक्टोबरच्या काळात गुरुदेव तुमच्या 7म भावात प्रवेश करतील. याच्या फळस्वरूप हे स्वास्थ्य संबंधित बाबतीत तुमची मदत करतील आणि काही मोठी समस्या आली तरी ती हळूहळू दूर होईल. कर्मभावावर बऱ्याच वेळेपासून काही मोठ्या ग्रहांची नकारात्मकता नसण्याने तुम्ही आपल्या मेहनतीच्या अनुसार शुभ फळ प्राप्त करू शकाल. सरळ शब्दात सांगायचे तर हे वर्ष व्यापाऱ्यासाठी कमजोर सांगितल्या जाणार नाही, परंतु तुम्हाला बऱ्याच प्रमाणात शुभ फळ मिळू शकतात. तसेच दशम भावाचा स्वामी शुक्रदेव अधिकांश वेळी तुमच्या पक्षात राहील. सोबतच शनिदेवाची स्थिती तुमच्यासाठी सकारात्मक राहील. तर गुरुग्रहाची स्थिती जानेवारीपासून
2 जूनपर्यंत कमजोर आणि 2 जून ते 31 ऑक्टोबरच्या काळात मजबूत राहील. अशात तुम्ही व्यापारात यश मिळवू शकतात. या काळात तुम्ही व्यापारात काही नवीन करण्याचा विचार करू शकता किंवा व्यापारात नवीन पार्टनरशिप करून काही नवीन योजनांवर काम करून शुभ फळ प्राप्त करू शकता. परंतु 31 ऑक्टोबरनंतर व्यापारात तुम्हाला सांभाळून चालण्याची गरज असेल. तसेच राहू केतूची स्थिती या गोष्टीचे संकेत देते की धनसंबंधित बाबतीत काही जोखीम घेऊ नका. तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे, परंतु सतर्कताही ठेवावी लागेल. मकर राशी भविष्य 2026 सांगते की व्यापाराच्या दृष्टीने 2026 वर्ष बऱ्याच प्रमाणात अनुकूल राहू शकते. नोकरीच्या दृष्टीने मकर राशीतील जातकांसाठी वर्ष 2026 बऱ्याच प्रमाणात अनुकूल राहू शकते. 3ऱ्या भावात शनी स्थित आणि मेहनती लोकांना शुभ फळ प्रदान करेल आणि कर्मफळदाता शनी पूर्ण वर्ष याच स्थितीमध्ये राहणार आहे. अशात स्थैर्य आणि मेहनतीने काम करणाऱ्या आणि अनुभवी लोकांच्या मनाची गोष्ट मानणाऱ्या लोकांना नोकरीमध्ये सकारात्मक परिणामांची प्राप्ती होईल. तथापि बृहस्पती देव वर्षाच्या सुरुवातीपासून 2 जूनपर्यंत तुमच्या 6व्या भावात राहतील. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.